नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तुमची एमपीसी असो, यूपीएससी असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो की कृषी असो, बँकिंग असो की एसएससी असो, सगळ्याच परीक्षाला आता टिपू सुलतान हा मुद्दा कव्हर झाला पाहिजे. कारण लेटेस्ट मध्ये आहे. आपल्याला राजकारणाचं काही करायचं नाही मित्रांनो. ते गोटमार करून घेऊ, ते एकमेकाला मारून घेऊ. आता ते कोणत्या विषयावर भांडायचं आहे त्यांना त्यांना समजायला पाहिजे. ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपण फक्त आपल्या परीक्षेचा मुद्दा विचारात घेऊ. ठीक आहे. तर आता सर्वच परीक्षेला हा मुद्दा येऊ शकतो टिपू सुलतानचा. टिपू सुलतान, आता टिपू सुलतान बद्दल आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे बघायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. सर्व पॉइंट तुमचे क्लिअर होतील. हे आपले टिपू सुलतान बघून घ्या फोटोमध्ये. याच फोटोवरून थोडासा वादंग ऍक्च्युली आता सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महापौर उपमहापौर सगळे नवीन नियुक्त आहेत. त्यांच्या कॅबिनमध्ये ते त्यांचे त्यांचे आदर्श ठेवत आहे. परंतु आता मालेगावचे जे उपमहापौर आहे त्यांनी आपला टिपू सुलतानचा फोटो ठेवलेला होता. त्यावरूनच काहीतरी हे वादंग आहेत. ठीक आहे. तर आपल्याला आता त्या भागामध्ये जायचं नाही. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे ते तेवढं घ्यायचं. पुढे बघू. टिपू सुलतान यांचं नाव आहे फतेह अली साहब टिपू. फतेह अली साहब टिपू यांना टिपू सुलतान म्हणतात. 20 नोव्हेंबर 1791 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तुम्हाला जन्माची तारीख न लक्षात ठेवता तुम्हाला साल लक्षात ठेवणं लय गरजेचं आहे. 1751, कुठे कुठे 1750 पण दिलेलं आहे. 1751 ला जन्म झालेला आहे. वडिलांचे नाव हैदर अली, जन्मस्थान आहे देवनहळ्ळी, कर्नाटक. कर्नाटक लक्षात ठेवायचं आहे. मैसूरचे शासक आहे हैदर अली. फातिमा फख्र उन निसा हे त्यांच्या आईचं नाव आहे. पुढं आईचं नाव लक्षात राहिलं नाही तर चालते. फक्त त्यांचं कर्नाटक हे आणि हैदर अली वडील आणि जन्मतारीख. आता मृत्यू आहे 4 मे 1799. ही तारीख महत्वाची आहे. 4 मे 1799. आता तारीख लक्षात नाही तरी चालेल, परंतु 1799 हे साल लक्षात राहिलं पाहिजेत. श्रीरंगपट्टणमच्या शेवटच्या लढाईमध्ये लढता लढता युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे टिपू सुलतानचा. तर मृत्यूस्थान श्रीरंगपट्टणम आणि यांना म्हैसूरचा वाघ किंवा टायगर ऑफ म्हैसूर असं सुद्धा म्हटलं जात होतं. टायगर ऑफ म्हैसूर. ठीक आहे. पुढे बघू. त्यांचा जो राज्यकाल आहे तो 1782 ते 1799 आहे. 1782 ते 1799. पुढं राज्य जे आहे त्यांचं म्हैसूर आहेत. राजधानी श्रीरंगपट्टणम आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोन आपल्याला जे जे महत्वाचं आहे ते व्यवस्थित आपण सगळं बघून घेऊ. प्रत्येक पॉइंट तुमचे परीक्षेला येणारा कव्हर झाला पाहिजेत. बघा त्यांचं महत्वाचे वैशिष्ट्य कसं आहे. त्यांनी इंग्रजाविरुद्ध संघर्ष केलेला आहे. त्या ज्या 4 लढाया आहेत तर त्या आपण सविस्तर बघून घेऊ. तर हे यामध्ये जे तुम्हाला तह दिलेला आहे ते सविस्तर तह पुढे पण आपण दिलेले आहेत. हा मंगलोरचा तह आहे 1784 मध्ये झालेला आणि हा तह इंग्रजांसाठी खूप मोठा अपमानजनक होता, जो इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये झालेला होता. इंग्रजांना म्हैसूरची सत्ता मान्य करावी लागली होती या तहाने. नंतर हा तह इंग्रजांनी भारतीय शासकाशी समान स्तरावर केलेला शेवटचा तह आहे. शेवटचा तह आहे समान स्तरावर केलेला. लक्षात घ्या. समान स्तर म्हणजे हे इकडून इंग्रज आणि इकडून आपला टिपू सुलतान यांनी समान स्तरावर जो तह झाला. समान स्तर म्हणजे तुम्ही 100 घोडे देताय का? हा, आम्ही 100 घोडे देतो इथपर्यंत. हा, असं झालेलं आहे. म्हणजे समान स्तर. यांच्या अटी यांच्यावर नाही, त्यांच्या अटी यांच्यावर नाही, जे आहे ते समान आहेत. आता याच्यानंतर पुढे काय झालंय, इंग्रजांनी आपल्याला लई दाबून ठेवलेलं आहे. आपल्या भारतीय लोकांना लई दाबून ठेवलेलं आहे. बघा आता मी काय म्हटलं, आपल्या भारतीय लोकांना. तेव्हा आपण भारतीयच होतो, आता पण आपण भारतीय आहोत. आता पण आपण भारतीय आहोत आणि आता आपण स्वतःमध्येच लढत आहोत. स्वकीयच लढत आहेत ना, हिंदू मुस्लिम करू करू. मग काही अर्थ आहे का त्याला? तेव्हा आपण इंग्रजाविरुद्ध लढत होतो, मग आता कोणाविरुद्ध लढायचं? या अशा राजकारण्याविरुद्ध लढायचं का, ज्या बिनाकामाच्या मुद्द्यावर भांडत राहतात, गोटमार करत राहतात. तर जाऊ द्या. पुढे बघा. ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम 1792 मध्ये झाली होती. ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम ही ट्रीटी जी आहे तिसऱ्या युद्धानंतर झाली होती, ज्यामध्ये अर्धे राज्य गमावा लागले होते आणि 3 कोटी रुपये द्यावे लागले होते. जवळपास 2 मुलांना पोलीस ठेवावे लागले होते. पुढे बघा. आता आपण थोडक्यात बघत आहोत. तुम्हाला अजून व्यवस्थित तुम्हाला 4 युद्ध व्यवस्थित समजावून सांगतो. युरोपियन धर्तीवर आपण सैन्य उभं केलं होतं आपल्या टिपू सुलतानांनी, युरोपियन धर्तीवरचं. आता इथे जे आहेत, जे फ्रेंच अधिकारी, त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं आपल्या सैनिकांना. जे टिपू सुलतानचे म्हैसूर राज्यात जे सैनिक आहेत
त्यांना प्रशिक्षण फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिले होतं. पुढे नौदलाचे महत्व म्हैसूर राजघराण्याने असो की आपल्या टिपू सुलतानने असो ओळखले होते, ज्यामध्ये 1796 मध्ये त्यांनी ऍडमिरल्टी बोर्डची स्थापना केली होती आणि 22 युद्धनौका व 20 मोठ्या फ्रिगेट्स ताफ्याची योजना आखली होती. त्यांनी मंगलोर, वाजेदाबाद आणि मोलिदाबाद इथे 3 गोदीखोरे स्थापन केले होते. 3 गोदीखोरे कुठं? मंगलोर, वाजेदाबाद आणि मोलिदाबाद. परंतु ते यशस्वी झाले नाही. आता ते त्याचं काहीतरी एक वेगळं कारण असते. परंतु मंगलोर, वाजेदाबाद आणि मोलिदाबाद हे 3 गोदीखोरे ऍडमिरल्टी बोर्डची स्थापना केली होती 1796 मध्ये. ठीक आहे. पुढे बघा, अँग्लो मैसूर युद्ध. आता 4ही अँग्लो मैसूर युद्ध व्यवस्थित बघायचा तह साल आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकते. बघून घ्या. 1767 आणि 69 मध्ये झालेलं हे पहिलं युद्ध आहे इंग्रजासोबतचं, ज्याला मद्रास तहाने शेवट दिलाय. नंतर दुसरं युद्ध इंग्रजासोबतचं 1780 ते 84, ज्याला मंगलोरचा तह असं म्हणतोय. नंतर 1790 ते 92 हे तिसरं युद्ध आहे, श्रीरंगपट्टणमचा तह इथे झाला होता. नंतर चौथं युद्ध आहे, उपकंपनी स्थापन झाली होती 1789, ज्यामध्ये 4 मे 1799 ला मृत्यू झाला होता टिपू सुलतानाचा, आणि ते पण युद्धामध्ये झाला, श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना झाला होता. ठीक आहे. श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये शेवटची जी 4 मे 1799 ची लढाई आहे त्यामध्ये मृत्यू झाला होता. म्हैसूरला आता मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर म्हैसूरच्या गादीवर वोडेयार राजघराण्याची माजी शासक त्यांना ठेवण्यात आले आणि उपकंपनी युती लादण्यात आली. ठीक आहे. पुढे बघा, अँग्लो मैसूर युद्ध सविस्तर बघू आपण. आता थोडं हे त्याला 2-2च्या भागामध्ये बघू. पहिले 2 युद्ध बघू, नंतरचे 2 युद्ध बघू. ठीक आहे. दिसतं आता व्यवस्थित. आता जर बघा, पहिलं युद्ध जे आहे 1767-69चं, यामध्ये म्हैसूर विरुद्ध युती झाली होती. या युतीमध्ये ब्रिटिश होते, मराठी होते आणि निजाम होते. म्हैसूरच्या विरुद्ध बघा, म्हैसूरच्या विरुद्ध ब्रिटिश आहे, मराठी आहे, निजाम आहे, इथं मुसलमानही आहे, आपले हिंदूही आहे आणि इंग्रजही आहे. त्यामध्ये आता तुम्ही बघा, आता नुसतं काय करते, आता मुसलमान हिंदू असंच चाललंय. इथे बघा, त्यावेळची परिस्थिती जी आहे त्यावरून ते सगळ्या शासकीय असो किंवा त्या राज्यकर्त्यांच्या नीती, आपण त्याला धोरण म्हणतो, पॉलिसी ठरत होत्या, त्यानुसार युद्ध होत होते. त्यावेळची परिस्थिती जशी आहे तशी. आता आपण अमेरिकेसोबत युद्ध करायचं की आपल्या स्वधर्मीय, आपल्या इतर धर्मीय भारतीयांसोबत युद्ध करायचं, काय चाललंय आपल्यालाच समजत नाही. जाऊ द्या. पुढे बघा, ब्रिटिश, मराठे आणि निजाम यांच्या विरुद्ध युद्ध झालं होतं. हैदर अली विरुद्ध ही सगळी युती तयार झाली होती. राजनैतिक विजय झाला होता हैदर अलीचा. हैदरने मराठ्यांना निष्प्रभ केले. मराठी म्हणजे आपले जे पेशवे आहेत त्यांना निष्प्रभ केले. निजामाचा तेव्हा पाठिंबा मिळवला आणि ब्रिटिशांना एकटं पाडलं होतं. परिणाम असा झाला का मद्रासचा तह झाला 1769 ला. यथास्थिती पुनर्संचित जशी होती तशी स्थिती. प्रदेशांची परस्पर परतफेड केली. जे प्रदेश इकडे तिकडे गेले होते ते परतफेड झाले इकडे तिकडच. आता दुसरं युद्ध आहे 1780-1784चं. कारण होतं हा तह, मद्रासचा जो तह झाला होता, या तहाने कराराचे उल्लंघन झाले होते ब्रिटिशांकडून, आणि फ्रेंच बंदर माहेवर कब्जा केला होता आपल्या हैदर अलीने. ठीक आहे. पुढे युतीची स्थापना झाली. मग हैदरने इंग्रजाविरुद्ध मराठे, निजाम यांच्याशी युती केली. मराठे आणि निजाम परत युती झाली, हैदरने केली आता ते इंग्रजाविरुद्ध. आणि मोठी लढाई, आरकोट ताब्यात आणि कर्नल बेलीचा पराभव. 1782 मध्ये हैदरचा मृत्यू झाला. यामध्ये हैदरचा मृत्यू झाला 1782 मध्ये. परत युद्धाच्या ज्याच्यात निष्कर्ष असा झाला की टिपूने लढा सुरू ठेवला. मंगलोरचा तह झाला, त्याला 1784चा म्हणतो, आणि हा तह भारतीय सत्तेने इंग्रजांना अटी घालण्याचा करार होता. म्हणजे अटी घातल्या होत्या भारतीय सत्तेने इंग्रजांना. आता बघा, भारतीय इंग्रज असा हा लढा आहे. मुस्लिम हिंदू नाही. ठीक आहे. पुढे बघा, पुढे आता आपले 2 युद्ध राहिलेत, तिसरं आणि चौथं. यामध्ये कारण काय होतं, तर ब्रिटिशांचा मित्र असलेला त्रावणकोरवर टिपूने केलेला हल्ला. हे ब्रिटिशांचे मित्र होते त्रावणकोर, त्यावरच टिपूने हमला केला होता. बघा, यामध्ये सविस्तर आहे. 1790-92चं हे तिसरं युद्ध आहे. तिसरे अँग्लो मैसूर युद्ध म्हणतो आपण त्याला. कारण होतं ब्रिटिशांचा मित्र त्रावणकोरवर टिपूनेच हल्ला केला होता आणि ब्रिटिशांचा मग प्रतिसाद होता कॉर्नवालिस
याने एक मराठा आणि निजामाच्या पाठिंब्याने, आता यांनी परत मराठा आणि निजामाचा पाठिंबा घेतला, एक समन्वित मोहीम राबवली, ज्यामध्ये परिणाम असा झाला की टिपूने आपला अर्धा प्रदेश सोडला, ज्यामध्ये श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार 3 कोटी रुपये इंग्रजांना दिले. 3 कोटी रुपये आणि अर्धा प्रदेश टिपून सोडला होता. चौथे अँग्लो मैसूर युद्ध 1799 ज्यामध्ये ब्रिटिश रणनीती अशी होती की फ्रेंच संबंधामुळे वेलस्लीने, आता टिपूचं फ्रेंच सोबत चांगले संबंध होते, परंतु ब्रिटिशांना भारतातील कोणत्याही सत्तेला म्हणजे कोणाशीही संबंध नको अशी ब्रिटिशांचा रूल होता, एक नियम होता की भारतीयांचा फ्रेंचांसोबत कोणाचाही कोणत्याही ब्रिटिश आपल्या भारतीय राज्यकर्त्याचा संबंध नको, असा त्यांचा एक नैतिक किंवा ऍक्च्युली एक काय म्हणतात धोरण होतं, पॉलिसी होती, ज्यामध्ये त्यांना ही चूक वाटली ब्रिटिशांना, ज्यामुळे वेलस्लीने टिपूला राजनैतिक दृष्ट्या वेगळे करून टाकले. मग अंतिम लढाई झाली 4 मे 1799 ज्यामध्ये श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना टिपू मारला गेला, ज्यामुळे दक्षिण भारतातील स्थानिक प्रतिकार संपला. जो दक्षिण भारतातून स्थानिक प्रतिकार होता तो इथंच संपला 1799, 4 मे 1799 ला. ठीक आहे, पुढे बघू. आपल्या ह्या 4ही लढ्या झाल्या. 4ही लढ्या तुम्हाला पीपीटी पीडीएफ सगळी आपलं जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे मिळून जातील. आपलं जे हे ऍप्लिकेशन आहे तिथे पण तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला ऍप्लिकेशन आहे आपलं दास ऑफिसरचं, दास ऑफिसर अकॅडमी, तिथं सगळं हे मिळून जातील. आणि एकच मिनिट, दास ऑफिसर अकॅडमीचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ज्यामध्ये तुम्हाला ही पीपीटी मिळून जाईल. ही पीपीटी जशा तशी मिळून जातील. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तलाठी असो, ग्रामसेवक असो, कृषिक असो, की नगर परिषद असो, की वनरक्षक असो, आरोग्य विभाग असो, सर्वच्या सर्व सरळ सेवेचे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फ्री मध्ये फ्री फोल्डर मध्ये दिलेले आहे आपल्याच ऍप्लिकेशन मध्ये, याच ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, आता पुढे ज्यांना टेलिग्रामवर पाहिजे त्यांना टेलिग्राम आपलं चॅनल आहे दास ऑफिसर, इथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. दास ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवर जायचं, तिथं पण आपली पीपीटी मिळून जाईल. पुढे बघा, या युद्धाचे परिणाम असे झाले, प्रतिकार करणे बंद झाला आता, कारण प्रतिकार करणारा टिपू सुलतान होता, खतरनाक टिपू सुलतान, ज्याने इंग्रजांना खास प्रतिकार केला. बघा, प्रतिकाराचे पतन झाले, ज्यामुळे दक्षिणेतील संघटित स्थानिक लष्करी विरोधाचा अंत झाला. जो आपला इंग्रजाविरुद्ध जो प्रतिकार होता तोच आता संपला. ब्रिटिश नियंत्रण म्हणजे सहाय्यक आघाडी अंतर्गत वोडेयारांना कठपुतळी शासक म्हणून तिथं नेमलं. प्रादेशिक विभाग, निजामाला गुटी आणि गुरमकोंडा मिळाले, पण मराठ्यांनी ब्रिटिश जमीन देण्यास नकार दिला. प्रशासकीय बदल काय झाला, कथित गैरशासनामुळे 1831 मध्ये म्हैसूर थेट ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले आणि 1881 मध्ये लॉर्ड रिपनने संवैधानिक राजेशाही अंतर्गत वोडेयारांना पुनर्संचयित केले. 1831 मध्ये डायरेक्ट ब्रिटिशांच्या अंडरमध्ये आले होते. पुढे वारसा अँग्लो मैसूर युद्धांनी आधुनिकीकरण, युती आणि रणनीतिक नवोपक्रमांद्वारे स्थानिक प्रतिकार वसाहतवादी शक्तीला कसे आव्हान देऊ शकतो हे दाखवून दिले होते. आता रॉकेटरीचा प्रभाव, टिपूच्या लष्करी रॉकेटरीचा अभ्यास ब्रिटिशांनी केला आणि युरोपियन युद्धात त्याचे रूपांतर केले. बघा, ब्रिटिशांनी टिपूच्या रॉकेटरीचा अभ्यास करून स्वतःच्या युद्ध शैलीमध्ये याचा वापर केलेला आहे. हेच आपले रॉकेटरी आहे. आता प्रशासनिक सुधारणा काय काय झाल्या होत्या यामध्ये, सर्वात पहिले नाणे प्रणाली, ज्याला आपण कॉइनिंग म्हणतो, स्वतःची नाणी सुरू केली. म्हैसूर राजघराण्याने स्वतःची नाणी सुरू केली. कॅलेंडर प्रणाली, नवीन कॅलेंडर सुरू केले. वजन मापे प्रणाली, नवीन मापन प्रणाली सुरू झाली. रॉकेट तंत्रज्ञान, याच रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करणारा पहिला भारतीय शासक होता टिपू सुलतान. हेच रॉकेट नंतर इंग्रजांनी वापरले होते. पुढे बघा, आर्थिक सुधारणा, यामध्ये राज्य नियंत्रणाखाली व्यापार, फ्रान्स, अरब, तुर्कस्तान यांच्याशी व्यापार, सिल्क इंडस्ट्रीला प्रोत्साहन मिळाले, गव्हर्नमेंट फॅक्टरी सुरू झाल्या. पुढे परराष्ट्र धोरण, टिपू सुलतानाने इंग्रजाविरुद्ध यांच्याशी मैत्री केली होती. फ्रान्स, तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान या तिन्ही लोकांसोबत टिपू सुलतानाचे चांगले संबंध होते. पुढे राजधानी स्मारके, गुंबज, टिपूची कबर आणि दर्या दौलत पॅलेस. श्रीरंगपट्टणम राजधानी होती. इतर महत्वाची उपलब्धी काय, तर रेशीम उद्योगाला चालना दिली, 7 विभागांची निर्मिती केली. 7 विभागांची निर्मिती झाली, रेशीम उद्योगाला चालना दिली आणि भविष्यातील कन्नमबाडी धरणाची कल्पना केली. कन्नमबाडी धरण आहे ते, कन्नमबाडी धरण उभे करण्यामध्ये त्यांचं मोठा हातभार आहे.
फ्रेंच युती, अँग्लो फ्रेंच स्पर्धेत ब्रिटिशांना घाबरून फ्रान्सशी मजबूत संबंध राखले. फ्रान्ससोबत मजबूत संबंध होते. तांत्रिक प्रगती, लोखंडी आवरण असलेले म्हैसूरियन रॉकेट, त्याला कॉंग्रेव रॉकेट प्रेरणा मिळाली ब्रिटिशांना कॉंग्रेव रॉकेट तयार करण्यासाठी. नैतिक शासन, शिस्त लागू करण्यासाठी दारू, जुगार, वेश्याव्यवसायावर बंदी घालण्यात आली होती. दारू, जुगार आणि वेश्याव्यवसायावर. आणि आता बघा तुम्ही काय चालू आहे, दारू, जुगार, वेश्याव्यवसाय सगळं तिन्ही चालू आहे की नाही? मग आता कोणतं शासन चांगलं होतं? धार्मिक धोरण, जरी ते धार्मिकदृष्ट्या इस्लामी होते, बघा जरी ते धार्मिकदृष्ट्या इस्लामी होते तरी त्यांनी मंदिरे, मठांचे संरक्षण केले. परंतु संलग्न प्रदेशामध्ये असहिष्णुतेमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला. आता असहिष्णु धोरण असलं की टीकेचा सामना करावाच लागतो. आणि शृंगेरीचं जे मंदिर आहेत, मठ आहेत, तिथल्या मठाधिपत्यांनी जवळपास 30 पत्र लिहिले होते. 30 पत्र लिहिले होते टिपू सुलतानाले. तर टिपू सुलतानाने त्याचे डागडुजी किंवा जे सुधारणा आहे ते मंदिर सुधारणा करण्याचं काम टिपू सुलतान केलं होतं. टिपू सुलतानाचा पंतप्रधान जो आहे पूर्णिया, तो हिंदू होता. पूर्णिया जो आहे तो हिंदू होता. टिपू सुलतानाचा पंतप्रधान आहे हा पूर्णिया, हिंदू होता तो. ठीक आहे. पुढं म्हणजे तो धार्मिक किंवा धर्मांध नव्हता आणि हिंदूंच्या विरोधात तर अजिबात नव्हता. हेच पुढे माहित आहे का, हे कन्नमबाडी धरण आहे ना, आणि रेशीम उद्योग आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आपली होळकर आहेत, अहिल्यादेवी होळकर, त्यांनी कारागीर पाठवले होते. यांना कारागीर उपलब्ध करून देण्यासाठी तिथून कारागीर आली होती. आणि आपले अहिल्यादेवी होळकर त्या तर धार्मिक आहे, खूप धार्मिक आहे, परम हिंदू आहेत. त्यामुळे त्यांनी यांना मदत केली. जर हे विरोधात असते तर त्यांनी मदतच केली नसती. आणि परत पंतप्रधान, एवढं मोठं पद हिंदू व्यक्तीकडे होतं, अजून काय पाहिजे? पुढं ही तलवार आहे मित्रांनो टिपू सुलतानाची. पुढे मृत्यू. आता मृत्यू बघा, 4 मे 1799 ला मृत्यू झाला. युद्ध होते अँग्लो म्हैसूर वार, चौथ्या युद्धामध्ये झाले होते श्रीरंगपट्टणम येथे. आणि इंग्रज नेतृत्व होते तेव्हाचे लॉर्ड वेलेस्ली, हे लक्षात ठेवा. आता त्यांचा फेमस कोट होतं, आय वुड रॅदर लिव्ह 1 डे ॲज अ टायगर दॅन 1000 years ॲज अ शीप. म्हणजे 1000 years ॲज अ शीप म्हणजे 1000 वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस टायगर म्हणून जगणे कधीही पसंत करतील, असं त्यांचं कोट होतं. अतिशय प्रेरणादायी हे कोट आता पण वापरलं जातंय. त्यामुळे असे हे आपले टिपू सुलतान होते. अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपले हे जे व्हिडिओ आहे तुमच्याजवळ असेच नेहमी येत राहतील. लाईक, शेअर, कमेंट जे काही बोलायचं आहे ते तुम्हाला सांगायचं कामच नाही. ठीक आहे, थांबू इथे.